नमस्कार विद्यार्थी मित्र, आज मॅथ पार्ट 2 मधला महत्त्वाचा असा चॅप्टर सिमिलॅरिटी, मराठीत आपण त्याला समरूपता असं म्हणतो. शब्द ऐकलेला आहे इन 9th स्टँडर्ड. याची डेफिनेशन झाली व्हॉट इज मीन बाय सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल. त्रिकोणाची समरूपता आणि त्रिकोणाची एकरूपता दोन्हीत फरक आहे. सिमिलर ट्रायंगल वेगळे, कॉन्ग्रुएंट ट्रायंगल वेगळे. आपल्याला फक्त थोडंसं इंट्रोडक्शन होतं, डेफिनेशन होती कशाला सिमिलर ट्रायंगल म्हणायचे ते. सिमिलर फिगर म्हणजे काय, आपण मी तुम्हाला लास्ट इयर सांगितलं होतं तुम्हाला, ज्याची शेप सारखा असतो पण साईज मध्ये फरक असतो अशा फिगरला सिमिलर फिगर म्हणतात. पुन्हा नीट ऐका, ज्याची साईज शेप सारखा असतो पण साईज मात्र मापात भिन्नता असते, मेजर मध्ये भिन्नता असते, अशा फिगरला सिमिलर फिगर म्हणतात. एक्झाम्पल दिलं होतं, सगळ्यात सिंपल एक्झाम्पल दिलं होतं ते म्हणजे आपला फोटो आणि आपण सिमिलर आहे. भारत देशाचा नकाशा आणि भारत देश सिमिलर आहे. तुम्ही क्रिकेटचा मॅच ग्राउंड मध्ये पाहतात आणि तोच टीव्ही मध्ये बघतात, सिमिलर फिगर आहेत त्या. तसं सिमिलर ट्रायंगल कशाला म्हणायचं याचं थोडंसं इंट्रोडक्शन 9th स्टँडर्ड मध्ये आपण बघितलंय. आताही आपण बघणार आहेत, पण हे सिमिलर ट्रायंगल बघण्या अगोदर अजून काही ट्रायंगलच्या प्रॉपर्टीज बघायच्या. सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल आपण 2 एक्झरसाइज झाल्यानंतर बघणार आहे. थोडक्यात अर्धा चॅप्टर झाल्यानंतर सिमिलर ट्रायंगलचा अभ्यास करणार आहे, त्याच्यावर नंतर अभ्यास करतो. पण त्या अगोदर आपल्याला ट्रायंगल संबंधी अजून काही प्रॉपर्टी अभ्यासायच्या. प्रॉपर्टी म्हणजे गुणधर्म, थेरम म्हणजेच प्रॉपर्टी आहे, काही थेरम अभ्यासायचे. सिमिलर ट्रायंगलचा आत्ताच आपण विचार करणार नाही, कशाला म्हणायचं आपण नंतर बघू. ते सिमिलर फिगर मी सगळ्यात सोपे एक्झाम्पल दिलं, आपला फोटो आणि आपण सिमिलर आहे. कॉन्ग्रुएंट वेगळे, सिमिलर वेगळे. कॉन्ग्रुएंट म्हणजे तंतोतंत जुळणे, सिमिलर म्हणजे समरूप. तंतोतंत असतीलच असे नाही, असू शकतात, नसू शकतात. मी उदाहरण सगळ्यात सोपं दिलं, आपला फोटो आणि आपण भारत देश आणि भारत देशाचा नकाशा, हे कसे सिमिलर फिगर आहेत. आपण नंतर त्याचा अभ्यास करू. त्या अगोदर आज आपल्याला महत्वाच्या 4 प्रॉपर्ट्या बघायच्यात. अति सिंपल प्रॉपर्ट्या, सहज लक्षात, फार काही अवघड नाही, एकदम सिंपल प्रॉपर्ट्या. नीट बघा, त्याच्यावर एक्झरसाइज बघायची. तर त्यातली आज आपण पहिली प्रॉपर्टी बघू. प्रॉपर्टी नंबर 1 की रेशिओ ऑफ एरिया ऑफ 2 ट्रायंगल प्रॉपर्टी. रेशिओ ऑफ एरिया ऑफ 2 ट्रायंगल प्रॉपर्टी. पहिली प्रॉपर्टी बघा, याच्यात कुठं सिमिलर शब्द आलाय का? नाही. रेशिओ म्हणजे माहिती आहे तुम्हाला, झालेलं आहे 9th स्टँडर्ड रेशिओ अँड प्रोपोर्शन. रेशिओ ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल प्रॉपर्टी. काय म्हणते प्रॉपर्टी, अगोदर ती प्रूव्ह करतो, मी तुम्हाला दाखवतो, नंतर आपण ती प्रॉपर्टी बघू. 2 ट्रायंगल दिले समजा तुम्हाला, 2 ट्रायंगल आहेत. एनी ट्रायंगल सिमिलर नाहीत, सिमिलर हा शब्द अजून आलाच नाही, लक्षात घ्या. एक ट्रायंगल दिलाय ABC आणि दुसरा ट्रायंगल दिलाय PQR. एनी ट्रायंगल ABC and PQR, एनी ट्रायंगल and AM perpendicular to BC, AM perpendicular to BC and PN perpendicular to PQR. करेक्ट. 2 ट्रायंगल आहेत. याचा बेस कोण आहे? BC आणि हाईट कोण आहे? AM. AB आणि AC हाईट नाहीत. हाईट कशी असते? परपेंडिक्युलर असते. सगळं लक्षात आहे, नीट ऐका. फर्स्ट पेपर पेक्षा सेकंड पेपर सोपं आहे. आपली मानसिकता चेंज करा. माइंड आपलं की अवघड आहे, जॉमेट्री समजत नाही, नीट समजून घ्या. खूप सिंपल 4 प्रॉपर्टी बघायच्या आपल्याला आणि त्याच्यावर प्रॉब्लेम आहे. आणि प्रॉपर्टी सिंपल आहे, त्याची काही प्रूफ परीक्षेला येत नाही, पण प्रॉपर्टी कामं आहे. जी प्रूफ परीक्षेला येणार एक्झाम मध्ये ती तुम्ही घेणार आहे नंतर. आता फक्त याची प्रॉपर्टी आणि खूप सिंपल प्रॉपर्टी, जनरल प्रॉपर्टी आहे, ती आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. मग आपल्याला माहित आहे इन ट्रायंगल AM परपेंडिक्युलर टू BC and PN परपेंडिक्युलर टू QR. Therefore area of triangle ABC equal to, फॉर्म्युला माहित आहे आपल्याला, हाफ इंटू बेस BC. हाईट कोण आहे? लक्षात घ्या, हाईट AM आहे. AB आणि AC हाईट नाही, हाईट कधी परपेंडिक्युलर असते. इक्वेशन 1. आणि आल्सो एरिया ऑफ ट्रायंगल PQR, क्षेत्रफळ एरिया म्हणजे हाफ इंटू बेस कोण आहे? QR आणि हाईट कोण आहे? PN. त्याला 2
फॉर्म्युला माहित पाहिजे आपल्याला. काय रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल प्रॉपर्टी बघायची. लक्षात घ्या, शॉर्टकट नाव आहे त्या प्रॉपर्टीचं, शॉर्टकट नाव आहे. मग काय करा, डिवाइड 1/2. 1 नी 2 ला डिवाइड करा. 1 नी 2 ला डिवाइड काय केलं काय होईल, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर इज इक्वल टू हाफ इंटू बीसी इंटू एम अपॉन हाफ इंटू क्यूआर इंटू पीएम. काय केलं लक्षात आलं, दोन ट्रायंगलचं गुणोत्तर घेतले, रेशो घेतलाय. मग काय केलं, 1 ला 2 ने डिवाइड केलं एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी. आणि मग काय होईल, सिंपल गोष्ट आहे तुमच्या लक्षात येईल, हाफ हाफ काय होते कॅन्सल. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर इज इक्वल टू बीसी इंटू एम अपॉन क्यूआर इंटू पीआर. हीच प्रॉपर्टी, हीच आपली पहिली प्रॉपर्टीला काय नाव दिले, रेशो. कोणाचा रेशो, एरियाज ऑफ टू ट्रायंगल. कसा असतो, इज इक्वल टू रेशो. आता शब्दात बघू आपण, वर्ड मध्ये बघू. रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ बेसेस अँड हाइट. रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस अँड हाइट. लक्षात घ्या, दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्यांच्या पाया आणि उंची यांच्या रेशो एवढं असतं. समजा त्याला आधी सिंपल आहे, हाफ हाफ कट, ते शॉर्टकट प्रॉपर्टी झाली. असं ठेवलं तरी चालतंय, पण की दोन त्रिकोणाच्या रेशो किती असतो, बेस आणि हाईट. दुसऱ्या ट्रायंगलची बेस आणि हाईट यांच्या रेशो एवढा असतो. लक्षात घ्या, प्रॉपर्टी महत्वाची. तुम्ही टेक्स्ट बुक बरोबर राहू देत चला, आणि मग तुम्ही ती प्रॉपर्टी नीट लिहून घेऊ शकता. तर याला शॉर्टकट नाव काय, रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल प्रॉपर्टी. काय मग, रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल प्रॉपर्टी इज इक्वल टू रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस अँड हाईट. करस्पॉन्डिंग हाईट कोणा एवढी असते, त्यांच्या प्रॉडक्टच्या बेस आणि हाईटच्या प्रॉडक्टच्या रेशो एवढी असते. लक्षात घ्या, कोणाचा रेशो, दोन ट्रायंगलचा. याला आपण शॉर्टकट लिहू शकतो. याला आपण असले नाही, A1 अपॉन A2 इक्वल टू B1 इंटू H1, B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. शॉर्टकट लिहायचं आहे आपल्याला, शॉर्टकट फॉर्म्युला लिहायचा आहे की रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल प्रॉपर्टी काय होती, A1 अपॉन A2. A1 मीन्स एरिया ऑफ ट्रायंगल ABC, B1 A2 मीन्स एरिया ऑफ ट्रायंगल PQR. हा कशावर डिपेंड आहे, त्यांचा बेस आणि हाईट यांच्या प्रॉडक्टच्या रेशो एवढा असतो. ही साधी सिंपल प्रॉपर्टी. त्या प्रॉपर्टीला आपण नाव काय दिलंय, रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल प्रॉपर्टी. ओके, ही एक प्रॉपर्टी झाली. आता अजून एक दुसरी प्रॉपर्टी, याची शॉर्टकट कशी होईल मी प्रूफ देत बसणार नाही, सिंपल आहे. एक प्रॉपर्टी झाली. आता जर दोघांची हाईट सेम असेल तर काय होईल सांगा, ही आणि हाईट सेम असेल. लक्षात घ्या, ही एक सारखी AM आणि PN सारख्या असेल तर काय होईल, आपल्या लक्षात येतंय, जेव्हा दोन्ही ट्रायंगलचे AM आणि PN काय होतील, मग कॅन्सल होतील. आणि म्हणजे त्यांचा रेशो कशावर डिपेंड असेल, बेसवर अवलंबून असेल. If height is same, then ratio of two triangles is equal to their bases. Ratio is equal to their bases. तो जर दोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ पाया उंची समान असेल तर पायावर अवलंबून असतं. त्यांच्या पायाच्या रेशो एवढा असतं. लक्षात घ्या, बेसच्या रेशो एवढा असतो. म्हणजे जिथं H1 आणि H2 सारखे, म्हणजे काय होईल दुसरी प्रॉपर्टी, B1 अपॉन B2 if H1 इक्वल टू H2. समजून घ्या, त्याला इक्वल बेस्ट इक्वल हाईट ट्रायंगल प्रॉपर्टी म्हणायचं. नंबर 2 ची प्रॉपर्टीला काय म्हणायचं, इक्वल हाईट ट्रायंगल प्रॉपर्टी. हाईट सेम आहे, एरियाचा रेशो बेसवर डिपेंड असतो. आणि नुसतं हाईट आणि बेस समान नसेल तर कशावर असतो, बेस आणि हाईट यांच्या प्रोडक्टच्या रेशो एवढा असतो. आता याच्या उलट तिसरं काय होईल, मग समजा तिसरी गोष्ट अजून एक डोक्यात घ्या, जर बेस इक्वल असतील तर रेशो कशावर डिपेंड असेल. तिसरी गोष्ट, पहिली गोष्ट पुन्हा इथं सांगतो, A1 अपॉन A2 इक्वल टू B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. दुसरे रेशो बघितला आपण, A1 अपॉन A2 इक्वल टू B1 अपॉन B2 if H1 इक्वल टू H2.
आता तिसरी गोष्ट बघू, याला म्हणायचं रेशिओ ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल प्रॉपर्टी. रेशिओ ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल प्रॉपर्टी, याला म्हणायचं इक्वल हाईट ट्रायंगल प्रॉपर्टी. आता याची तिसरी काय होईल, जर बेस इक्वल असतील तर कशावर डिपेंड असेल, हाईट वर एरिया डिपेंड असेल. म्हणून तिसरी काय असेल, A1 अपॉन A2 इक्वल टू H1 अपॉन H2 इफ B1 इक्वल टू B2. तीन प्रॉपर्टी नीट लक्षात घ्या. पुन्हा सांगतो, या तीन आणि अजून एक राहील, याच्यावरच एक्झाम आहे, पूर्ण एक्झरसाइज आहे. सिंपल बाब आहे, आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. मी पुन्हा सांगतो, दोन ट्रायंगलचा रेशो घेतलाय, तो कशावर डिपेंड असतो, तो प्रॉडक्ट ऑफ बेस अँड हाईट, त्या दोन ट्रायंगलच्या बेस आणि हाईटच्या प्रॉडक्ट एवढा असतो. दुसरी कंडिशन बघितली आपण, जर हाईट समान असेल दोन्ही ट्रायंगलचा तर एरिया कशावर डिपेंड असेल, त्यांच्या बेसच्या रेशोवर डिपेंड असेल. आणि तिसरी कंडिशन याच्यावर, जर बेस इक्वल असतील तर त्या दोन ट्रायंगलचा रेशो हा हाईट वर अवलंबून असेल. आणि चौथी प्रॉपर्टी बघायची, याला म्हणायचं इक्वल बेस ट्रायंगल प्रॉपर्टी, याला म्हणायचं इक्वल हाईट ट्रायंगल प्रॉपर्टी, याला म्हणायचं रेशिओ ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल प्रॉपर्टी. अंडरस्टँड. आता अजून एक कंडिशन असेल, दोन्ही सेम असेल तर काय होईल, A1 अपॉन A2 A1 अपॉन A2. साधी थिंकिंग करायची, ह्या ट्रायंगलचा बेस 4 आहे, हाईट 4 आहे, त्याची सुद्धा हाईट 4 आहे, याचा बेस 5 आहे, त्याची सुद्धा 5 आहे. म्हणजे दोघांचा एरिया सुद्धा सेम येईल. म्हणजे त्यांचा रेशो H1 H1 कटतील, H1 H2 कटतील, B1 B सगळंच कटल. की इथं B1 इंटू H1 आणि B2 इंटू H2 असेल तर H1 H1 B कटतील, कारण दोन्ही सेम आहेत. A1 आपण A2 किती होईल, 1 इफ. चौथी कंडिशन काय, इफ H1 इक्वल टू H2 अँड B1 इक्वल टू B2. म्हणजे त्यांचा काय होईल, दॅट इज A1 इक्वल टू A2. रेशो इक्वल असतो म्हणजे त्यांचा एरिया सेम असतो, लक्षात घ्या. हे भारी तिकडे आल्यानंतर काय होते, गुणवले. हे चार कंडिशन नीट डोक्यात घ्या, आपल्या डोक्यात येणं गरजेचं आहे. मी पुन्हा इथं तुम्हाला रिपीट लिहून देतो व्यवस्थित, तुम्ही ते मात्र डोक्यात नीट ठेवा. मी चारही पुन्हा रिपीट करतो आणि मग मी इथं लिहून देतो तुम्हाला चारही रेशो व्यवस्थित. एवढंच नीट डोक्यात ठेवायचंय. त्या प्रॉपर्ट्या तुमच्या टेक्स्टबुक मध्ये लिहून दिलेल्या शब्दामध्ये आवश्यकता असेल तर लिहा, नाही तर काही गरज नाही. चारही कंडिशन दिल्यात, नोटबुक आपलं टेक्स्टबुक मध्ये बघू शकता. पहिली प्रॉपर्टी लक्षात घ्या, त्याला काय म्हणायचं, पहिल्या प्रॉपर्टीला प्रॉपर्टी नंबर 1, रेशिओ ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल प्रॉपर्टी. पहिली प्रॉपर्टी मी शॉर्टकट लिहून दिलो, A1 अपॉन A2 इक्वल टू B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. रेशिओ ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल प्रॉपर्टी पहिल्या प्रॉपर्टीचं शॉर्टकट नाव आहे, लक्षात घ्या. त्याचं स्टेटमेंट काय, रेशिओ ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू रेशिओ ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेस अँड हाईट, प्रॉडक्ट ऑफ बेस अँड हाईट. आता दुसरी प्रॉपर्टी बघायचं आहे, इक्वल हाईट ट्रायंगल प्रॉपर्टी. ती शॉर्टकट लिहून देतो तुम्हाला, A1 अपॉन A2 इक्वल टू B1 अपॉन B2 इफ H1 इक्वल टू H2. तिसरी प्रॉपर्टी इक्वल बेस ट्रायंगल प्रॉपर्टी. नाव लक्षात घ्या, काम लक्षात ठेवायचे. ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला 15 प्रॉपर्ट्या बघायच्या, जवळपास 14 ते 15 प्रॉपर्ट्या बघायच्या. ते नीट लक्षात ठेवायची. पहिली नंबर 2 नंबर 3 एक्झाम मध्ये विचारली जाणार नाही. प्रॉपर्टी मात्र खूप महत्वाची. इक्वल बेस ट्रायंगल प्रॉपर्टी काय असेल, A1 अपॉन A2 इक्वल टू H1 अपॉन H2 इफ B1 इक्वल टू B2. आणि लास्ट प्रॉपर्टी चौथी काय, इक्वल बेस अँड इक्वल हाईट ट्रायंगल प्रॉपर्टी. लक्षात घ्या, इक्वल बेस अँड इक्वल हाईट ट्रायंगल प्रॉपर्टी काय,
A1 अपॉन A2 यांचा रेशो काय असेल 1:1 1 असतो इफ कधी इफ H1 इक्वल टू H2 and B1 इक्वल टू B2 म्हणजेच रेशो 1 आहे म्हणजे दॅट इज काय म्हणता येईल A1 यांचा एरिया सेम असतो. थोडक्यात काय ज्या ट्रायंगलची हाईटही सेम असते बेसही सारखा असतो तर तेव्हा एरिया सुद्धा काय असतो सेम. साधी लॉजिक आहे, फार डोकं लावायची याच्यातली एकही फार जास्त डोकं लावायचा प्रयत्न करू नका. जनरल प्रॉपर्टी आपल्याला लक्षात येतंय हाईट समान असेल तर एरिया कशावर डिपेंड असेल बेसवर, बेस समान असेल तर हाईटवर, दोन्ही समान नसतील तर त्यांचा एरिया बेस आणि हाईट यांच्या प्रॉडक्टच्या रेशिओ एवढा असेल आणि दोघांचा बेसही इक्वल आहे हाईटही इक्वल आहे एरिया कशावर डिपेंड असेल एरिया सेम अँड इक्वल. ह्या चारच प्रॉपर्टी आहेत, नीट लक्षात घ्या, नाव नीट लक्षात घ्या. रेशिओ ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल प्रॉपर्टी, इक्वल हाईट ट्रायंगल प्रॉपर्टी, इक्वल बेस ट्रायंगल प्रॉपर्टी आणि लास्ट प्रॉपर्टी इक्वल बेस अँड इक्वल हाईट ट्रायंगल प्रॉपर्टी. अतिशय सिंपल आहे. ह्या चारच प्रॉपर्टीवर एक्झरसाइज आहे, सिंपल भाग आहे. आपण एक्झरसाइज बघायला सुरुवात करू आणि या प्रॉपर्ट्यांचा कसा यूज केला जातो त्याचा अभ्यास करू आणि मग तुम्हाला अजून प्रॉब्लेम दिले जाईल. ओके बघूत आपण प्रॅक्टिस सेट 1.1 सिंपल प्रॉपर्टीज आहेत. बघा पहिला प्रॅक्टिस सेट 1.1 खूप जॉमेट्री अल्जेब्रा पेक्षा सोपी, नीट लक्ष द्या. बघा बेस ऑफ ट्रायंगल टेक्स्टबुक जवळ राहू द्या. तुम्ही जेव्हा व्हिडिओ बघत असता तेव्हा टेक्स्टबुक जवळ राहू द्या आणि एक एक क्वेश्चन मी वाचल्यानंतर पुन्हा चेक करत जा. बेस ऑफ ट्रायंगल इज 9. बघा 9 and 5 and base of another triangle is 10 and height is 6. Find the ratio of area of these triangle. मग आपण डायरेक्ट लिहितो here B1 किती B1 equal to 9 and H1 equal to 5 युनिट दिलं नाही. B2 equal to 10. खूप सिंपल प्रॉब्लेम आहे आणि H2 equal to 6 and H2 equal to 6. पटकन क्लिक झालं पाहिजे. चार प्रॉपर्टी पैकी कोणती यूज करेल? बेस सेम आहे का नाही, हाईट सेम आहे का नाही, मग चार पैकी लगेच डायग्नोसिस झालं पाहिजे की याच्यातली पहिली प्रॉपर्टी येतो आणि मग लिहून टाकायचं देअरफॉर A1 upon A2 equal to B1 into H1 upon B2 into H2. कंसात रिझन लिहायला विसरू नका. काय प्रॉपर्टी? रेशो ऑफ. पहिल्या प्रॉपर्टीचं नाव काय? रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल प्रॉपर्टी. टू ट्रायंगल्स प्रॉपर्टी. बघा एवढं नीट लिहिलं की व्यवस्थित होते आणि मग खूप सिंपल एवढंच लिहा, बाकी काही गप्पा मारायची गरज नाही. A1 upon A2 equal to 9 into 5 upon 10 into 6. भाग जात असेल तर बघा 5 1 जार 5, 5 2 जार 10, 3 2 जार 6, 3 3 जार 9. A1 upon A2 equal to 3/4. अजून छान लिहायचं असेल तर लिहू शकता A1 is to A2 equal to 3:4. स्टेप करत चला, व्यवस्थित सिस्टमॅटिकपणा पाहिजे, व्यवस्थित लिहिलं पाहिजे. इथं फिगरची अपेक्षित नाही, नीट व्यवस्थित मांडणी करा, उत्तर येऊन जाईल. प्रॉपर्टी काय कोणती यूज केली? फार आवड प्रॉपर्टी का? जनरल प्रॉपर्टी, सिंपल प्रॉपर्टी आहे, ते नीट बघत चला. 2 मार्काला एक्झाम मध्ये प्रश्न विचारू शकतो. खूप सिंपल आहे. असाच क्वेश्चन नंबर आपण 2 बघू. खूप सिंपल क्वेश्चन आहे, ज्याला ही एक जर समजली एक महत्वाचा आपल्याला प्रॉब्लेम बीपीटी थेरम बघायचा पुढच्या तासामध्ये. ज्याला ही एक्झरसाइज जमली तर त्याच्यावरच आधारित आहे ती, लक्षात घ्या. बीपीटी थेरम आणि तो एक्झामच्या दृष्टीने महत्वाचा आहे. ह्या चारही प्रॉपर्ट्या महत्वाच्या लक्षात घ्या. परीक्षेला याची प्रूफ अपेक्षित नाही ना, आली तर किती सिंपल आहे. तुम्ही बघितली असेल, मी घेतली ती, येणारच नाही तरी असं. दुसरं बघा, सेकंड प्रॉब्लेम असंच आहे, फक्त कळालं पाहिजे आपल्याला ह्या 4 प्रॉपर्टीज पैकी कोणती प्रॉपर्टी यूज करायची ते.
In figure, BC perpendicular to AB and AD perpendicular to AB. BC equal to 4, AD equal to 8. Find the area of triangle ABC upon area of triangle ADB. फिगर काढतो. फिगर दिली आपल्या आधी लक्षात येईल फिगर काढल्यानंतर. राईट अँगल ट्रायंगल आहेत दोन्ही, लक्षात घ्या. दोन्ही राईट अँगल ट्रायंगल आहेत. ए बी आणि सी, तर डी नाव दिले. अजून काय माहिती दिली? बीसी 4 दिली. बीसी किती दिली? 4. आणि एडी किती दिली? 8. विचारलंय काय तुम्हाला? एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एडीबी. हाऊ मच? आकृती बघितलं, गणित बघितलं की पटकन लक्षात येते की दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो विचारला. ए मीन्स एरिया ट्रायंगल, कोणत्या ट्रायंगलचा? एबीसी ट्रायंगल आणि एडीबी ट्रायंगलचा रेशो विचारलाय. आणि तुम्हाला दिलं एडी परपेंडिक्युलर, ही हाईट आहे, ही हाईट आहे. आणि मग तुमच्या लक्षात एबी बेस इज कॉमन. आणि मग एरिया कशावर डिपेंड असेल? हाईटवर. कारण सेम असणार आहे दोघांची हे दोघांचा पाया सेम आहे, म्हणजे दोन्ही ट्रायंगलचा एरिया काय असेल? इन फिगर डायरेक्ट लिहिलं तरी चालतंय किंवा तुम्ही लिहिलं तरी काही हरकत नाही की काय? बीसी परपेंडिक्युलर टू एडी एबी अँड बीसी परपेंडिक्युलर आणि एडी परपेंडिक्युलर टू एबी. डायरेक्ट देयरफॉर डायरेक्टली एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन area of triangle ADB is equal to दोघाचा AB बेस कॉमन आहे म्हणजेच इक्वल आहे. दोन्ही ट्रायंगल साठी तोच बेस आहे, म्हणजे यांचा एरियाचा रेशो कशावर डिपेंड असेल? हाईटवर. म्हणजेच कोणावर असेल? तुम्ही H1 आपण H2 लिहा किंवा इथं लिहिलं तरी चालतंय. BC अपॉन AD कंसात लिहा. इक्वल बेस लिहिलं नाव तरी चालतंय. कोणता? AB. इक्वल बेस ट्रायंगल प्रॉपर्टी. इक्वल बेस ट्रायंगल प्रॉपर्टी काय म्हणते? जर बेस इक्वल असेल तर एरिया कशावर डिपेंड असतो? एरियाचा रेशो कशावर डिपेंड असतो? त्याच्या हाईटवर डिपेंड असतो. मग बीसी माहिती आहे तुम्हाला 4/8 आणि म्हणजेच किती होईल? 1/2. म्हणून आन्सर या एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB is equal to 1/2. सिंपल उत्तर आहे. 2 मार्काला बऱ्याच वेळा हा क्वेश्चन विचारला गेला अशा पद्धतीचा. इथं कोणती प्रॉपर्टी वापरली पुन्हा बघा? इक्वल बेस ट्रायंगल प्रॉपर्टी. पहिल्या बिंदामध्ये ही प्रॉपर्टी यूज केली. दुसऱ्या ह्याच्यामध्ये इक्वल बेस ट्रायंगल, जेव्हा बेस इक्वल असतात तेव्हा त्या दोन ट्रायंगलचा रेशो हा त्याच्या हाईटवर डिपेंड असतो. हाईटच्या रेशो एवढा असतो, नीट लक्षात घ्या. खूप सिंपल आहे. पुढचं गणित बघू, थोडंसं वेगळं आहे पण बघूत आपण, ते आपल्या लक्षात येईल. सिंपल प्रॉब्लेम आहे, याच्यावर मी तुम्हाला होमवर्कला गणित देणार आहे. प्रॅक्टिस करा. संधी खूप मोठी संधी आहे. विनाकारण जॉमेट्री आवड आहे. पहिले एक्सरसाइज पासून फोकस करा. आता दुसरा प्रॉब्लेम असतो आणि फिगर काढतो मी. इन ऍडजॉइनिंग फिगर PS परपेंडिक्युलर टू RQ, QT परपेंडिक्युलर टू PR, RQ इक्वल टू 6, PS इक्वल टू 6, PR इक्वल टू 12, फाइंड QT. हे फिगर काढतो आपण. बघा फिगर मध्ये बघा काय काय माहिती दिली. RQ किती दिली? RQ तुम्हाला 6 दिली. पुन्हा PS तुम्हाला दिली, तुम्हाला किती दिली? 6. PR किती दिली? पूर्ण 12 दिली. आणि विचारली कोणती तुम्हाला? QT. थोडासा वेगळा प्रॉब्लेम आहे, बघू आता. तर तुम्हाला विचारला काय? QT विचारली, लक्षात घ्या.
मुद्दा मी गणित पुढे यूज मध्ये येणार आहे म्हणून आपल्या लक्षात घ्यायला. आता ट्रायंगल मी काय म्हणतो, इन फिगर पीएस परपेंडिक्युलर टू कोण दिले, आर क्यू. पीएस परपेंडिक्युलर टू आर क्यू दिली तुम्हाला. हा पी क्यू आर ट्रायंगल बघा कसा ट्रायंगल आहे, ऑप्टियस अँगल ट्रायंगल आहे. कसा ट्रायंगल आहे नीट बघा. हा ऑप्टियस अँगल ट्रायंगल असल्यानंतर कोणता, पी क्यू आर हा ऑप्टियस अँगल ट्रायंगल आहे. त्याची हाईट पी क्यू नाही, ऑप्टियस अँगल ट्रायंगलची हाईट ट्रायंगलच्या बाहेर असते, ती हाईट आहे. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल मी काय करतो, पी क्यू आर. एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर तो फॉर्म्युला करतो हाफ इंटू बेस कोण आहे इथं, आर क्यू आहे. लक्षात घ्या हा आर क्यू आहे. याची हाईट कुठे आहे, हाईट कोण आहे, यस. नीट लक्षात घ्या हे गणित नीट समज. ऑप्टियस अँगल ट्रायंगलची हाईट ट्रायंगलच्या बाहेर असते, ह्या व्हर्टेक्स मधून टाकली. आणि म्हणून याची हाईट ही नाही पी क्यू, आणि बेस पूर्ण आर एस आय घ्यायचा नाही, आर क्यू बेस आहे. कोणत्या ट्रायंगलचा एरिया काढायचा, पी क्यू आर. म्हणून हाफ इंटू आर क्यू किती दिली तुम्हाला 6, पी एस किती दिली, पी एस सुद्धा किती 6, म्हणजे 2 + 2 3 होईल. एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इक्वल टू 18. युनिट दिलं नसेल तर स्क्वेअर युनिट लिहा, स्क्वेअर युनिट. थोडस वेगळं ह्या प्रॉपर्टी मध्ये बसत नाही ते लक्षात आहे, हे कळणं गरजेचं आहे. कधी कधी नसताना बळजच बसायचं नाही. या चारही प्रॉपर्टी मध्ये एकाच ट्रायंगलचा इथे विचार केलाय. आता तुम्हाला क्यूटी विचारली, मला सांगा बेस आर क्यू असताना हाईट पी एस होती, एरिया आता बेस कोण आहे पी आर, हाईट कोण मानली क्यूटी, एरिया रिमेन सेम. बाजू बदलल्याने बेस आणि हाईट बदलल्याने एरियात बदल होत नसतो. आल्सो पुन्हा तोच ट्रायंगल आहे, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. पण बेस कोण आहे आता बेस पी आर आहे आणि हाईट कोण आहे क्यूटी. हाईट कशी असते, हाईट कधीही परपेंडिक्युलर असते. म्हणून मी म्हणलं इथं पी क्यू हाईट नाही, ही ऑप्टियस अँगल ट्रायंगल म्हणून त्रिकोणाच्या बाहेर. हा मात्र ह्या ट्रायंगल मध्ये ही हाईट होते, तर त्रिकोणाच्या आत हाईट आहे, लक्षात घ्या ते. बाहेरच्या बाजूने टाकल्यावर बाजूवर टाकली तर इथं आता मात्र ही आत टाकली, त्या ट्रायंगलच्या आत ह्या बेस कोण आहे पी आर, याच्यावर टाकली क्यू व्हर्टेक्स पासून टाकली तर ती मात्र क्यूटी होईल. पण एरिया माहिती आहे, एरियात काही बदल होणार नाही, बेस आणि हाईट बदलली म्हणजे एरियात नाही. म्हणून 18 इक्वल टू हाफ इंटू पी आर. पी आर किती आहे 12 आणि क्यूटी विचारली तुम्हाला, वेगळा प्रॉब्लेम आहे असं आमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. आणि मग 2 * 1 = 2 = 6 आणि मग 18 अपॉन किती होईल 6 इक्वल टू क्यूटी. Therefore QT इक्वल टू 3 युनिट. क्यूटी किती येईल, इथं 4 पैकी एकही मी प्रॉपर्टी यूज केली नाही, वेगळ्या पद्धतीचा प्रॉब्लेम आहे, हे लक्षात येणं गरजेचं आहे. ट्रायंगल एकच होता, ट्रायंगल काय होता एकच होता, फक्त बेस आणि हाईट बदलले. बेस आर क्यू असताना हाईट कोण होती पी एस, कारण बेस आर क्यू आहे आणि ते म्हणून. आणि हा व्हर्टेक्स कोणता आहे ऑप्टियस अँगल ट्रायंगलच्या बाजू टाकल्याने बाहेर होत पडतो, त्याची हाईट काय बाहेर पडत. आणि इथं बघत असताना याची हाईट क्यूटी लक्षात घ्या. आणि बेस बदललाय कोण आहे आर पी, पण एरिया रिमेन सेम, एरिया बदलत नाही. पण थोडंसं हे सुद्धा गणित थोडं वेगळे लक्षात घ्या. इथं ह्या प्रॉपर्टीचा यूज करायची नाही, असे आपण सोडू शकतो, माहित असावं, पुढे कामाला येत आहे. ओके, थर्ड नंबरचा एक प्रॉब्लेम होत बघूत आपण. थर्ड नंबरचा काय प्रॉब्लेम आहे, हे प्रॉब्लेम ज्यांना समजणार आहेत आणि मी जे एक्स्ट्रा प्रॅक्टिसला देणार आहे ते जे करणार आहे त्याला पुढची एक्सरसाइज खूप सोपी जाणार आहे आणि पुढचा थेरमही समजणार आहे, जो की महत्वाचा आहे. बरोबर आहे. बघा आता क्वेश्चन नंबर 4 खूप महत्वाचा आहे, सिंपल आहे. In adjoining figure AP perpendicular to BC, AD parallel to BC, find the ratio area of triangle ABC is to area of triangle BCD. फिगर काढतो, दोन्ही ट्रायंगल बघा पॅरलल लाईन दिल्या, नीट ऑब्झर्व करा. ए बी सी आणि डी
डी आणि एपी परपेंडिक्युलर टू कोण दिलंय, एपी परपेंडिक्युलर टू बीसी. आणि मग तुम्हाला विचारलंय एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इज टू अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल बीसीडी. बरोबर आहे. आता नीट ऑब्झर्व करा, कोणत्या दोन ट्रायंगलचा रेशो विचारला, ए बी सी आणि दुसरा बीसीडी. बीसीडी इन फिगर काय दिले तुम्हाला, इन फिगर एपी परपेंडिक्युलर टू बीसी आणि अजून एक कंडिशन दिली तुम्हाला, एडी पॅरलल टू बीसी. गिवन. आता एपी परपेंडिक्युलर टू बीसी नीट लक्षात घ्या, ही लंब आहे आणि मग दोन ट्रायंगलचा तुम्हाला रेशो विचारलाय. आता मग रेशो कशावर डिपेंड असतो, बेस आणि हाईट. मग ए बी सी चा की ट्रायंगल ए बी सी चा हियर बेस BC is common to both triangle कोणते, both triangle ABC, triangle ABC and triangle कोणता, BCD. बघा दोघाचा पाया समान आहे, दोघाचा पाया समान आहे BC. या दोन्ही ट्रायंगलचा ABC चा बेस BC चा आहे आणि BDC चा सुद्धा बेस BC चा. आणि मग बेस इक्वल झाला दोन्ही ट्रायंगल. आता हाईटचं बघू, आता हाईट सुद्धा काय इक्वल आहे, अजून सगळ्यात महत्त्वाचं एडी की दोन पॅरलल मध्ये हे ट्रायंगल काय आहेत, लाय. अँड ऑल्सो these two triangles lie in parallel line, lie between parallel line कोणत्या, AD and BC. लक्षात घ्या, जेव्हा दोन्ही त्रिकोण एकाच समांतर रेषेमध्ये बद्ध असतात तेव्हा त्यांच्यातली परपेंडिक्युलर डिस्टन्स सेम असते. लक्षात घ्या, मागच्या वर्षी झालं होतं आपल्याला, दोन पॅरलल लाईन मधलं अंतर फिक्स असते. लक्षात घ्या, परपेंडिक्युलर डिस्टन्स कसं असतं, सेम असतं. दोन पॅरलल लाईन मधलं हे परपेंडिक्युलर डिस्टन्स सेम असतं, लक्षात घ्या. आणि म्हणून इथे एपी काढली काय, ह्या ए बी सी ची हाईट ही एपी काढली काय आणि याचा परपेंडिक्युलर इथं टाकला काय, इथे एखादा नाव टाकलं समज PM टाकू तिथं, ह्या दोन्ही हाईट सेम असणार आहे. कारण की दोन्ही त्रिकोण कुठं बद्ध आहेत, लाईन पॅरलल लाईन मध्ये, आणि पॅरलल लाईन मधले दोन्ही ट्रायंगलची हाईट कशी असते, सेम असते. आणि देअरफॉर हाईट इज सेम, हाईट इज सेम. बघा दोन्ही ट्रायंगलचा बेस कॉमन आहे म्हणजे सेम आहे. हाईट का सेम आहे, कारण दोन्ही कुठे आहेत, लाईन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स, आणि दोन पॅरलल लाईन मधली परपेंडिक्युलर डिस्टन्स कसं असतं, सेम असतं. लक्षात घ्या, हे परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू लाईन्स इज सेम म्हणजे त्यांची हाईट सुद्धा कशी असेल, दोन्ही ट्रायंगलची सेम आहे. ज्या ट्रायंगलचा बेस आहे सेम आहे, हाईट आहे सेम आहे, देअरफॉर एरिया सुद्धा कसा असेल, देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल कोणता, ABC is equal to area of triangle कोणता असेल, BCD. and therefore area of triangle ABC is to area of triangle BCD. त्यांचा रेशो किती असेल मग, 1:1 असेल. शेवटची प्रॉपर्टी, बेस सारखा आहे, हाईट सारखा आहे. बेसिक बेस का सारखा आहे, दोन्ही ट्रायंगल कॉमन आहे. हाईट का समान आहे, ते दोन्ही ट्रायंगल पॅरलल लाईन मध्ये लाय आणि दोघांची परपेंडिक्युलर हाईट सारखीच आहे. परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन इज सेम, आपण बघितलेलं आहे. म्हणून दोघांचा एरिया इज सेम आहे. बेस सारखा आहे, हाईट सारखा आहे, म्हणजे दोन्ही त्रिकोणाचा हाईट सुद्धा एरिया सुद्धा कसा असेल, सेम. आणि त्याचा रेशो किती असेल मग, 1:1. समजून घ्या. ओके, प्रॉपर्टी नीट बघा, खूप सिंपल प्रॉब्लेम आहे. त्याच्यावर अजून मी देणार आहे तुम्हाला, आपल्याला नेमकं कळालं पाहिजे. ओके, लास्ट प्रॉब्लेम आहे एक्सरसाइज मधला घेतो मी आणि मग आपण इथं थांबूया.
आणि मग नेक्स्ट पिरियड मध्ये आपण बीपीटी अतिशय महत्वाचा थेरम बघणार आहोत. खूप सिंपल आहे, सगळेच जणांनी नीट बघा, मागं पुढे वगैरे उपयोग नाही. लास्ट प्रॉब्लेम क्वेश्चन नंबर 5 आपण बघू. इन द adjoining figure PQ perpendicular to BC and AD perpendicular to BC, then find the ratios. 4 रेशो विचारले आपण बघू. पहिल्यांदा आपण फिगर काढू आणि मग आपण ते उत्तर बघू त्याचे. A, इथं P, इथं B, here Q, B and C. पुन्हा बघा फिगर मध्ये. इन फिगर PQ perpendicular to BC and AD perpendicular to BC. आता पहिला रेशो विचार, एक क्वेश्चन विचारलाय तुम्हाला. फाइंड नंबर 1 रेशो एरिया ऑफ ट्रायंगल PQB. एरिया ऑफ ट्रायंगल PQB बघा कुठे येतो, अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PBC. आता PQB हा ट्रायंगल दिसला आणि दुसरा कोणता आहे PBC. पटकन लक्षात आलं असेल, PQB हा दोघांमध्ये PQ हाईट सेम आहे, बरोबर आहे. आणि मग PQ त्यांचा रेशो PQBचा रेशो कशावर डिपेंड असेल, बेसवर. मग PQBचा बेस कोण आहे, BQ. आणि PBCचा बेस कोण आहे, BC. इथं एवढंच कारण लिहा, इक्वल हाईट ट्रायंगल प्रॉपर्टी. इक्वल हाईट ट्रायंगल प्रॉपर्टी संपलं. एक मार्क असं तर एक हाफ मार्क लागला तर हाफ मार्काला तुम्हाला देता येईल. सिंपल आहे, कारण की दोघांचा कॉमन बेस कोण आहे, दोन ट्रायंगल नीट बघा पुन्हा समजून घ्या. PQB राईट अँगल ट्रायंगल झाला. PQB याचा बेस BQ आहे आणि हाईट कोण आहे, PQ. ऑल्सो PBC हा ॲक्यूट अँगल ट्रायंगल आहे, याची हाईट कोण आहे, PQ आणि बेस कोण आहे, BC. दोघात कॉमन कोण आहे, हाईट PQ कॉमन आहे. इक्वल हाईट ट्रायंगल. आता दुसरी एक बघू. दुसरा एरिया ऑफ ट्रायंगल PBC. एरिया ऑफ ट्रायंगल PBC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC. दोन्ही ट्रायंगल चेक करा. PBC आणि ABC पटकन कळालं असेल तुम्हाला. PBCचा पाया कोण आहे, BCचा आहे आणि ABCचा पाया कोण आहे, BC. म्हणजे बेस कसा झाला, कॉमन झाला आणि म्हणून त्याचा एरिया कशावर डिपेंड असेल, हाईटवर. मग PBCची हाईट कोण आहे, PQ आणि याची हाईट कोण आहे, ABCची AD. हाईट कशी असते, परपेंडिक्युलर. इथं लिहा इक्वल बेस ट्रायंगल प्रॉपर्टी. इक्वल बेस ट्रायंगल प्रॉपर्टी सिंपल आहे, जास्त काही गप्पा मारत व्हायची गरज नाही. थर्ड वन काय, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADC. नीट बघा, एरिया ऑफ ट्रायंगल ABC आणि एरिया ऑफ ट्रायंगल ADC. पटकन लक्षात असून दोघांची हाईट ADच आहे. दोघांची हाईट कोण आहे, ADच आहे. की ABCचा पाया BC आहे आणि ADCचा पाया DC. ते कोलिनियर आहेत पण समान नाहीत, सेम नाहीत, एकाच रेषेवर आहेत. ते पाया कोलिनियर असणं वेगळं आणि सेम असणं वेगळं. मग त्यांचा पाया वेगळा आहे पण हाईट इक्वल आहे, AD हाईट इक्वल आहे. म्हणून त्यांचा एरिया कशावर डिपेंड असेल, BC अपॉन DC. कारण काय लिहा, इक्वल हाईट ट्रायंगल प्रॉपर्टी. समजून घ्या, सिंपल आहे. पाया कोलिनियर आहे. कोलिनियर म्हणजे सेम नाही, एका रेषेवर आहे पाया दोघांचा पण सेम नाही. आणि लास्ट वन फोर्थ नंबरचा आपण इथं बघू. फोर्थ वन काय विचारलाय, एरिया ऑफ ट्रायंगल ADC. एरिया ऑफ ट्रायंगल ADC
अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQC. आता नीट लक्ष द्या. एरिया ऑफ ट्रायंगल ADC आणि दुसरा कोणता आहे PQC. आहे कुणी कॉमन? ADC हा राईट अँगल ट्रायंगलच आहे आणि PQC सुद्धा राईट अँगल ट्रायंगल आहे. दोघांचा पाया कोलिनियर आहे पण इक्वल नाही. म्हणजे पहिली प्रॉपर्टी वापर करावा लागेल की त्यांच्या प्रॉडक्ट एवढा असेल तर काय ADC चा पाया कोण आहे BC आणि हाईट कोण आहे AD. याचा PQC चा पाया कोण आहे QC बेस आणि हाईट कोण आहे PQ. आणि मग प्रॉपर्टी कोणती रेशो ऑफ. पहिली प्रॉपर्टी रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल प्रॉपर्टी. टू ट्रायंगल प्रॉपर्टी पहिली प्रॉपर्टी. इथं बेसही समान नाही आणि हाईटही समान नाही, कोलिनियर आहेत म्हणून प्रॉपर्ट्या कशा यूज करायच्या. इक्वल हाईट ट्रायंगल प्रॉपर्टी, इक्वल बेस ट्रायंगल प्रॉपर्टी, इक्वल हाईट ट्रायंगल प्रॉपर्टी, रेशिओ ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल प्रॉपर्टी. सिंपल भाग होता. जास्त डोकं लावायचा प्रयत्न करू नका. एकदम जनरल प्रॉपर्टी. याच्यावर मी 10 ते 15 प्रॉब्लेम तुम्हाला होमवर्कला देईन. केलेच पाहिजेत. सगळे प्रॉब्लेम 2 किंवा 3 मार्काचे असतील, लक्षात घ्या. एक्झाम मध्ये विचारले आजच तयार करून टाका. याला तुम्ही पेंडिंग मध्ये ठेवलं की ते मग अवघड वाटायला लागेल. विदाउट प्रॅक्टिस जर तुम्ही नुसतं चापला तो लगेच विसरून जाईल. म्हणून तुम्ही जोपर्यंत प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत येणार नाही. ओके. तुम्हाला तिथं समजत नसाल तिथं पुन्हा स्टील करा, पुन्हा बघा, प्रॉपर्टी नीट बघा, टेक्स्टबुक वाचा. इतक्यावर एखादी डाऊट आला तर तुम्ही मला विचारू शकता. ओके. थँक्यू.